महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा हरि 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 राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे रूप पाहता लोचने सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे सुख झाले हो सागरे
एक नाम हरि द्वैत नाम धुरी 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 आगत गुसरी विराजाने आगत गुसरी विराजाने आगत गुसरी विराजाने एक नाम हरि द्वैत नाम धुरी एक नाम हरि द्वैत गुसरी विराजाने आगत गुसरी विराजाने आगत गुसरी विराजाने राम बुद्धि घेता समान श्री हरि 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 राम राम हरि हरि दाना राम राम हरि हरि दाना राम राम हरि हरि दाना हर वघ की राम दे हरे एक 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 सूर्य प्रकाश का सहस्र रश्मि सूर्य प्रकाश का सहस्र रश्मि सूर्य प्रकाश का सहस्र रश्मि राम बुद्धि घेता समान श्री हरि 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 राम राम हरि हरि दाना राम राम हरि हरि दाना राम राम हरि हरि दाना ज्ञान देव सिद्धि हरि पाठ ले महान देव सिद्धि हरि पाठ ले महान देव सिद्धि हरि पाठ ले महान देव सिद्धि हरि पाठ ले मारिया जन्म मुक्त झालो मारिया जन्म मुक्त झालो मारिया जन्म मुक्त झालो ज्ञान देव सिद्धि हरि पाठ ले महान देव सिद्धि हरि पाठ ले महान देव सिद्धि हरि पाठ ले मारिया जन्म मुक्त झालो मारिया जन्म मुक्त झालो मारिया जन्म मुक्त झालो हरि मुखे मना 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल
द्वैत नाम दूरी एक नाम हरि द्वैत नाम दूरी एक नाम हरि द्वैत नाम दूरी एक नाम हरि द्वैत नाम दूरी एक नाम द्वैत नाम दूरी एक नाम हरि द्वैत नाम दूरी एक नाम हरि द्वैत नाम दूरी एक नाम हरि द्वैत नाम दूरी अद्वैत पुजारी हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना अद्वैत पुजारी विरला गाने अद्वैत पुजारी विरला गाने अद्वैत पुजारी विरला गाने अद्वैत पुजारी विरला गाने हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना एक नाम हरि द्वैत नाम दूरी 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 अद्वैत पुजारी विरला जाने अद्वैत पुजारी विरला जाने अद्वैत पुजारी विरला जाने अद्वैत पुजारी विरला जाने हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना अद्वैत पुजारी विरला जाने अद्वैत पुजारी विरला जाने अद्वैत पुजारी विरला जाने अद्वैत पुजारी विरला जाने हरि मुखे माना हरि मुखे माना हरि मुखे माना
पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी
श्री गणेशाय नमः। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त समयी, प्राप्त घडी, आता लगेच आपल्या सेवेसाठी निवडलेला अभंग आहे। जगाची माऊली, वंदनीय आदरणीय योगियांची माऊली यांच्या हरिपाठ प्रकरणामधील 15वा अभंग आहे आपल्या सेवेसाठी घेतलेला। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं अत्यंत गरजेचं असतं, कारण आपली मंडळी नेहमीची असते, पण एखादा नौखा इथं आलेला असतो, कारण परिमळाची धाव भ्रमरवडी तशी त्यांना देखील गोडी लागलेली असते। हे त्यांच्यासाठी परिहार देणं गरजेचं असतं। आपली ही एकादशी, पंधरवड्याची पाक्षिक एकादशी, आणि मला वाटतं 8-9 महिन्यांनी माझ्याकडे सेवा आली। ती प्रभाकर महाराजांच्या बदलीकडे केलेली सेवा, नंतर ही मदपामराकडे सेवा आता आली, आणि मंडळाचा मी ऋणी आहे, आभारी आहे मला सिलेक्ट केल्याबद्दल। कारण मी प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही, फक्त एवढंच एक निरोपे आहे, आणि तो निरोप देण्यासाठी आपल्या समोर हा ठोकळा उभा आहे। सांभाळून घ्या सर्व मंडळींनी, टाळकरी, श्रोतावर्ग, तसेच मृदुंगमणी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी माऊलींच्या हरिपाठ प्रकरणामधील 15वा अभंग आहे। एक हरी आत्मा जीव शिव सम, एक नाम हरी, एक नाम हरी। माफ करा मंडळी, पडील हे वळणे इंद्रियात। एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे। समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावरी हरी झाला। सर्व घटी राम देहादेही, एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी। ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। हा हरिपाठ प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे, आणि एक बाबांची आठवण म्हणून, कारण बाबांचा हा देखील आवडीचा अभंग असायचा। बाबा नेहमी घ्यायचे नाही का अभंग, 2-2 वर्ष। हा होय, म्हणून आपल्याला जर धावता भावार्थ पाहायचा असेल तर एक वेळ भजन करा। माऊली हरिपाठामधून, ह्या अभंगामधून सांगतात, एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन। एक हरी आत्मा, एक नाम हरी, एक नाम हरी, द्वैत नाम दुरी। एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे। एक नाम हरी म्हणजे हरी हा एकच आहे, आणि नाम हरी काही वेगळा नाही। एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, आणि हे नाम काय करतं तर द्वैताला दूर सारून नेतं, बरं का, बाजूला करतं, असे हे नाम आहे। अद्वैत कुसरी विरळा जाणे। अद्वैत म्हणजे जे ब्रह्मज्ञान आहे, त्या कला आहेत, त्या कला जाणणारे दुर्लभ आहेत। अद्वैत कुसरी विरळा जाणे, नाही का, आणि समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावरी हरी झाला। जर समदृष्टी आपण घेतली म्हणजे सर्व घटी राम देहादेही, एक
सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, नाही का? म्हणजे जरी सूर्य एक असला तर त्याची किरणे हजारो असतात, परंतु सूर्य किती आहे? एकच आहे, नाही का? पण त्याची किरणे अनेक आहेत. तसं देव एक आहे आणि तो कसा आहे? तर सर्व घटी राम आणि देहादी एक. आणि तिसऱ्या चरणामध्ये सर्व घटी राम देहादी एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, ज्ञानदेव म्हणणे. आणि चौथ्या चरणामध्ये ज्ञानदेवा चित्ती हरिपाठी नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठी नेमा. आता ज्यांचा अनुभव आहे त्या पद्धतीने त्याचा अर्थ लावला जातो, बरं का? मग तुम्ही फेसबुकला बघा, काय कुठेही पहा, परंतु आपला जो काय अनुभव आहे तो कसा आहे? तर आत्म्याशी निगडीत आहे, एकरूप आहे आणि तो तुम्हाला सर्व ठिकाणी मिळणार नाही. म्हणून ज्ञानदेव चित्ती हरिपाठी नेमा, म्हणजे चित्तामध्ये चित्त चैतन्याची पडता, त्याला हरिपाठ म्हटलेलं आहे, बरं का? आणि तो नियम चालू ठेवायला पाहिजे आपण. तिथं सततम कीर्तयन्तु मा, नाही का? ज्ञानदेवा चित्ती हरिपाठी नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो. म्हणजे मागील काही अनेक जन्मापासून आपण आलो, काय? आता आपण बोलतो की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली, या वर्म फेरा पडले, परंतु आपण ते वर्म जाणलेलं आहे आणि मागील सर्व काही जन्मामधून आपण मुक्त झालेलो आहोत. आणि आता कसं आहे? तर ह्या ईश्वराशी आपण एकरूप झालेलो आहोत. म्हणून माऊली त्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात की ज्ञानदेवा चित्ती हरिपाठी नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो. आता आपण मुक्त झालेलो असं माऊली स्पष्टपणे सांगतात. आणि ही खुणगाठ फक्त आपल्याच संप्रदायामध्ये आहे, बरं का? कारण इतर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. असो, अभंगाचा हा धावता भावार्थ माझ्या बुद्धीला जसं जमेल त्या पद्धतीने लावून गेलो. ठला विठ्ठला विठ्ठला गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक त्या ठिकाणी ते तुझे सत्रूपाय दोन्ही. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती. माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, माझी रंगाची कर जोडी तो करे काळी, कर जोडी तो करे काळी, कर जोडी तो करे काळी, कर जोडी तो करे काळी. आपणा सावे जवळी, 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 आपणा सावे जवळी. अभंगाला किंवा सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपलं वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत, त्या दैवतांना एक वेळ नमन करू. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताची
ज्या जगाच्या माऊलीनं हा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवला किंवा या भागवत धर्माचे ज्यांनी पताका रोवली आणि ती अखंड विश्वव्यापक तिन्ही लोकांवरी ज्यांची सत्ता त्यांना एक वेळ आपण नमन करू. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. प्रस्तुत आपल्या सेवेसाठी माऊलीच्या अभंगातून पहिल्या चरणात माऊली सांगतात, एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरे विरळा दाने. मी अगोदर सांगितलंय प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही, म्हणून तुमच्या पायी नतमस्तक होऊन मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी तुम्हा वार करी संतांच्या. धन्य
धन्य आजी दिना धन्य आजी दिना धन्य आजी दिना धन्य आजी दिना झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन तुम्हा साधू संतांचं आज माझं मत भाग्य आहे की तुम्हा साधू संतांची ही सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी आपल्या शाळेतला एक विद्यार्थी आहे हे कदापि विसरू नका कारण विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठलामाची शाळा भरली शाळा शिकताना तान मुख हरले शाळा शिकताना तान मुख हरले विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठलामाची शाळा विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली या उक्तीप्रमाणे माऊली पहिल्या चरणामध्ये सांगतात की एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा दाने म्हणून तुम्ही आम्ही मत भाग्याचे की जे विरळा जी गोष्ट आहे किंवा जी जाण्याची गोष्ट आहे तर तुम्ही आम्ही महत् भाग्याचे की ती आपण सर्वांनी जाणून घेतली आहे जाणून घेतलेली आहे म्हणून जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा उतारा तोची दैवाचा उतारा तोची दैवाचा उतारा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा उतारा तोची दैवाचा उतारा तोची दैवाचा उतारा आणि हे माझे मना हो का पंडित शहाणा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा म्हणजे आज जी आजा एकादशी आहे हे जे राजवैभव अशा राजवैभवामध्ये असणारा त्यांचा संवाद आहे हरिश्चंद्र तारा राणी आणि शेवटी कुठे तर वाहे डोंबा घरी पाणी पहा म्हणजे यांची जी आख्यायिका आहे राजे असताना परंतु त्यांना कशा कशा हलाखीत म्हणून जावं लागलं आणि ज्यांनी कपट कारस्थानं केली शेवटी त्यांनी त्यांना वरदान दिलं काय आणि जसं होतं तसं पुनर्वत तसंच्या तसं केलं म्हणून हे जसं आपल्या जवळ आहे काय आपण बाहेर पाहतोय जे आपण बाहेर वैभव पाहतो पण खरं वैभव कुठे आहे तर आतमध्ये आहे नाही का कारण आजचा जो दिवस आहे एकादशीचा 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय मन बुद्धी म्हणजे हा 12 यांचा मेळ झाला पण 11चा आपला मेळ जोपर्यंत होत नाही काय आणि त्याच्यासाठी आपल्याला बुद्धीचा वापर करायचा आहे कारण बुद्धी निश्चय असं तोपर्यंत आपल्याला या इंद्रियांवर आपल्याला जय मिळवता येत नाही म्हणून माऊलींनी सांगितलेलं आहे की एक नाम हरी द्वैत नाम दुरी आणि अद्वैत कुसरी विरळा जाणे पहा आज आपण सर्व या एकादशी निमित्तानं आपला अमूल्य वेळ काढून या गावदेवी मंदिरामध्ये स्थानापन्न झाला आहात आणि आपल्याला आपण आतुरतेने वाट पाहत असाल की आज काहीतरी काय अमृत परंतु माझ्या बुद्धीप्रमाणे ते काळजी का होईना परंतु आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे कारण जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांचे सांगावे आणि
शहाणे करून सोडावे सकळ जन. म्हणजे लोक वेडे नाही किंवा जनता हे वेडी नाही, परंतु शहाणे शब्दाला फार महत्व दिलेलं आहे. शहाणे म्हणजे जाणून, प्रत्येक गोष्ट आपण जाणून करतो. आपण भौतिक सर्व गोष्टी जाणून करतो, तसं भक्ती हे जाणून करायला पाहिजे. भक्ती ही जाणून करायला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण जाणत नाही, भौतिक सर्व वस्तू आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहायला गेलो तर सर्व जाणून करतो. मग भक्ती आपण अशीच करायची का जाणून करायची? प्रत्येक जण भक्ती करतोय, नाही म्हणायची सोय नाही, प्रत्येक जीव, बरं का. परंतु वस्तुस्थिती काय आहे, हा जीव मला अक्षरशः मला भारूड पाठ नव्हता, पण तोच घ्यायचा होता, लागलीच बदलणार होतो. वसना वडाल गाई गडानो, वसना वडाल गाय, वसना वडाल गाई गडानो, वसना वडाल गाय, वसना वडाल गाई गडानो, वसना वडाल गाय, वसना वडाल गाई गडानो, वसना वडाल गाय. जिथं जाऊ नये तिथं जात, जे खाऊ नये ते खात, जे पाहू नये ते पाथ, आणायचा आणून मोडावा पाय गडावो. हे भारूड नाही, बरं का. सर्व आहे, लुला पांगला बैरा आंधळा मुक्का सर्व आहे, परंतु ह्याला शोधून पाहायला पण सापडला नाही. अगोदर चित्तामध्ये नेमला बाबांचाच अभंग, बरं का, नेहमीचा, परंतु ते काय सापडलं नाही. कशासाठी? तर हा जो जीव आहे हा कसा आहे, पंचविषयामध्ये अडकलेला आहे, पंचविषयामध्ये अडकलेला आहे. आणि माऊली तर सांगतात की एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन. या जीवाला सांगितले तू इकडं तिकडं मन घालू नको. आत्मा जीव आणि शिव कसं आहे, एक आहे का वेगळं आहे? पण हरिपाठाचं प्रत्येक प्रमाण सांगितलेलं आहे, बरं का. हरिपाठामध्ये प्रत्येक हरिपाठ म्हणजे गीता, भागवत, गाथा, ज्ञानेश्वरी, म्हणजे ह्याचा सर्वांचा सार म्हणजे हरिपाठ आहे माऊलींचा, बरं का. कारण का त्याच्यामध्ये तुम्ही बारकाईने जर विचार केला आणि शांत एका जागी बसलात तर तुम्ही हरिपाठाचं वाचन करा आणि सर्व नामपर आहे. आणि हे कसं आहे तर जाणून, हा जाणतेने आपल्या समोर मांडलेला आहे हरिपाठ. म्हणून हरिपाठ प्रकरणातला अभंग घेण्याचं कारण की तुम्हाला निशंक बनवलेलं आहे. काय ते तत्व तुम्ही आहात, ते अद्वैत जे तत्व आहे ते तुम्हीच आहात. कारण द्वैत बाजूला सारलेलं आहे, कशामुळं तर या नामामुळं. आणि जोपर्यंत हे नाम आपल्या हाती येत नाही तोपर्यंत आपण मग ह्या राडगाडग्यामध्ये काय किंवा येरती माईके दुःखाची दलती नाही आधी अंते अवसान, नाही का. म्हणजे त्या वस्तुस्थितीमध्ये अडकला जातो मनुष्य. आणि अडकू नये म्हणून माऊली हरिपाठाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या, एक नाम हरी द्वैत नाम धुरी, एक नाम हरी द्वैत नाम धुरी, एक नाम हरी द्वैत नाम धुरी, एक नाम हरी
ऐकत कुतरी विरळा जाणे विरळा जाणे ऐकत कुतरी विरळा जाणे ऐकत कुतरी विरळा जाणे विरळा जाणे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ऐकत कुतरी विरळा जाणे ऐकत कुतरी विरळा जाणे विरळा जाणे ऐकत कुतरी विरळा जाणे ऐकत कुतरी विरळा जाणे विरळा जाणे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा माऊलीने काय सांगितलंय? एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरे विरळा जाणे. आणि हे जाणण्यासाठी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कारण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मुखाने हरी 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 म्हणायचे आणि नामस्मरण काय नामस्मरणाचं मुखच माहित नाही का. हा देवाचा द्वारच माहित नाही. चांगले चांगले कीर्तनकार आहेत काय हरिपाठाच्या पहिल्याच अभंगामध्ये काय सांगतात? देवाची ये द्वारे उभा क्षण भरी तेने चारी मुक्ती साधिल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा गणना कोण करी. देवाची या द्वारी द्वार कळाला का? पण अनंत उपकार केलेले आमचे अधिष्ठान सद्गुरु श्रीपाद बाबांच्या कृपेने आम्हाला तो देवाचा द्वार कळाला. परंतु चांगले चांगले लाख रुपये सुपारी घेणारे बिदागी घेणारे भागवत रामायण करणारे कथा करणारे परंतु त्यांना देखील या द्वाराचा पत्ता नाही. पण आपण सहजगत्या सांगून जातो नाही का. पण काही गोष्टी एकांतात असतात काही लोकांतात असतात नाही का. का तर आधीच जन उद्धट त्यात गुह्य करू नये प्रगट मोडतील भक्तीची या वाटा संतजन कोपतील. ऐक रे जना ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा तुझ्या स्वहिताच्या खुणा तुझ्या स्वहिताच्या खुणा ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा तुझ्या स्वहिताच्या खुणा तुझ्या स्वहिताच्या खुणा. हा हा ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा पंढरीचा राणा मनामध्ये स्मरावा नाही का. आता कसा स्मरावा हे पण माहित नाही. आपण भक्ती करतो नाही म्हणायची सोय नाही परंतु जाणून करत नाही. कारण जाणतेने गुरु भजीचे तेने कृत काय रे होईजे जैसे मूळ सिंचने शाखा फलित संतुषिते विगी. जसं झाडाच्या मुलाला पाणी घातल्यानंतर काय ते झाड फुलतं फळतं बहरतं नाही का. फुलाने बहरला जातो तो. तसं आपण भक्ती करतो परंतु ती बाह्य अंगाने करतो बरे का अंतरंगाने नाही. हा जो अभंग आहे हा कसा आहे ते अंतरंगाचा आहे आणि अंतरंग
तेव्हा हा चित्तामध्ये जाण्यासाठी काय, जोपर्यंत आपण चित्तामध्ये जात नाही आणि चित्ताला वेळ लागायला पाहिजे. काय आपल्याला आपल्या चित्ताला वेळ लागलं की लागी मना पिसे गोविंदाचे. या मनाला वेळ लागला की तो कुठपर्यंत जातो. चिंतने चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतने चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतने चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतने चिंतन चित्ताला लावी मनाचा मनाला, चिंतन चित्ताला लावी मनाचा मनाला, चिंतन चित्ताला चिंतन चित्ताला मनाचा मनाला. उर्मणीच्या सुखात पांडुरंग भेटी देत, उर्मणीच्या सुखात पांडुरंग भेटी देत, चिंतने चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतने चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतने चित्ताला लावी मनाच्या मनाला, चिंतने चित्ताला लावी मनाच्या मनाला. चिंतन चित्ताला लावी मनाची या मनाला. म्हणजे दोन मन आहेत. उर्मणीच्या सुखात हा? उर्मणीच्या सुखात उन्मानीची या सुखा आत पांडुरंग भेट देत असे. म्हणजे आपलं फक्त चारवाणीतून भजन होतं नाही का, परापछंती मध्यम आणि वैखरी. पण जे तिथं अनिर्वाच्य कुठं सांगितलं नाही, चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. उर्मणीची या सुखा आत पांडुरंग भेट देत असे. पहा म्हणजे तिथपर्यंत हरिनाम जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला काही पांडुरंगाची भेट होत नाही. आणि एकदा का भेट झाले, गायनाचे उडे आपुलिया छंदे, 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 गायनाचे उडे आपुलिया छंदे. मनाचे आनंदे आवडीने, 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 मनाचे आनंदे आवडीने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे, गायनाचे उडे आपुलिया छंदे. हो. आणि हे कधी, जोपर्यंत आपल्याला खरं नाम भेटत नाही, म्हणजे ओरिजिनल त्या नामाने तिथपर्यंत जाता येतं. आणि गेले नाही आले परतोनी परतोनी, गेलेच नाही ते आले परतून. त्या कोल्ह्यासारखी गत होते नाही का. कोल्ह्या दादाला विचारलं का रे उड्या मारत होता का, नाही होत ते द्राक्षा नाही होत, ती आंबट होती म्हणून मी. तशी परिस्थिती, गेले नाही आले परतून. मग जाण्यासाठी तुम्हाला साधन दिलेलं आहे काय, आणि तेच नाम पाहिजे. जर ते नाम नसेल तर तुम्हाला जाता येणार नाही. कारण योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी
धम्मधर्म. आपल्याला योग मार्गातून गेला तुम्ही तर योगाचा अभ्यास केला तर तुम्हाला तो अनुभव येईल. आणि तो कसा आहे तर अष्टांग योगे न सिद्धिजेरया माऊलींनी सांगितलंय. तुम्हाला सर्व अभंगातून पहिल्या अभंगापासून तर 8 अभंगांपर्यंत अष्टधा प्रकृतीचा विषय मांडला आणि सांगितला. हा योगाचा प्रकार सांगितला. आणि शेवटी हे 9व्या अध्यायामध्ये ज्ञान करून दिलं. आता ज्ञान झाल्यानंतर परत आपल्याला मागे जायची काही गरज आहे का? गरजच नाही ना हो. कारण का तर जे तुम्हाला नाम भेटलं त्या नामाचा परिणाम काय तर हे जे अष्टसात्विक भाव होतात किंवा देवाची भेट होते हे सर्व वृत्तांत मांडलेलं आहे हरिपाठामध्ये. काय आणि तो नामाचा अनुभव प्रत्येकाला येतो. प्रत्येकाला येतो. पण घ्याल तर बरं का नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकियेला किंवा देखियेला नाही का. पण घेता जर घेतलंच नाही तर सांगा बरं घेतलं नाही तर वाया जाईल. कसा वाया जाईल तर प्रश्न असा आहे की तो वाया गेला या जन्मात पुढचा जन्म त्याला मिळेल कारण त्यांची लिंक असते. लक्षात घ्या. आपण बोलतो एकाने नामस्मरण घेतलं तर 42 पिढ्यांचा उद्धार होतो की नाही. साधू संतांचे बोल खरे आहेत का खोटे बोला. हा खरे आहेत की नाही. कारण तुम्हाला जर मला सांगतोय तुम्हाला नका मला टीबी झाली खासी झाली कफ झाला मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी मला तपासलं. काय ते लावतात स्टेथोस्कोप लावलं नाही का. लावल्यानंतर तो बोलतो तुम्हाला जाम कफ झाले आणि कफ जास्त झालं की टीबी होण्याची लक्षणं असतात. जास्त झालं की टीबी होते. मग त्याने सांगितलं की एक्सरे वगैरे काढा. एक्सरे काढला आणि काढण्याच्या अगोदर सांगितलं कारण का खर्च करण्याच्या अगोदर जरा पेशंटला जरा म्हणजे धीर द्यायला पाहिजे. तर मग तो सांगतो की तुमच्या आजोबांना टीबी होती का तुमच्या बाबांना टीबी होती का आजीला आजोबांना आईला कोणाला घरात टीबी होती का. आता त्यांचा आपला काय संबंध आहे. आई वडिलांपासून आता आपण आलो म्हणजे ह्या अनुवंशिकता जसा रोग आहे त्याला तुम्ही मानता की नाही. तसं साधू संतांचं काय आहे ही जी अनुवंशिकता आहे नामाची लक्षात घ्या. ही जी प्रणाली आहे तर नक्कीच ह्या बाजूच्या 21 पिढ्यांचा उद्धार आणि त्या बाजूच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. कारण का ती लिंक तुटत नाही. तुम्ही जसं माऊलींनी 6व्या अध्यायामध्ये सांगितलं की जरी तुमचा तो योग भ्रष्ट झाला अर्धवट राहिला तर तुम्ही चांगल्या घरात म्हणजे ती लिंक चालूच असते. शेवटपर्यंत तुम्हाला ते मिळणारच आणि तुम्ही मुक्त व्हा मुक्त दशेला जा. परंतु कधी आहे संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांचे संगती मनोमार्ग गती. याच पंथातून भगवंताला आकलन करायचं आहे. कुठल्या पंथातून मार्ग धावून गेले आधे दयानिधी संत शॉर्ट अँड स्वीट. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे डुबता कोठे काही. ज्या साधू संतांनी मार्ग दाखवलेला आहे बघा साधू आणि संत एकच परंतु त्या उपाध्या काही ठिकाणी लावलेल्या आहेत. कारण का नुसता साधू साधू म्हणजे साधू नेमकं कोणाला म्हणावं काय. साधू म्हणे साधू भला म्हणे साधू भला म्हणे साधू भला म्हणे साधू भला. जन्म मरण नाही प्याला जन्म मरण नाही प्याला जन्म मरण नाही प्याला जन्म मरण
आणि पाचवीची इच्छा करी साधू तोची भला जन्म मरण नाही त्याला. काय त्याला साधू म्हणावं. भोगुनिया चार नारी. नारी म्हणजे परा, पछंती, मध्यमा आणि वैखरी या वाण्या आहेत नाही का. आणि पाचवीची इच्छा करी तिच्या पोटी समा. तुका म्हणे साधू तोची भला जन्म मरण नाही त्याला. अशा याला साधू म्हणावं नाही का. नाहीतर आता साधू कलियुगामध्ये भरपूर आहे. जवळजवळ 240 आखाडे. काय अरे बापरे. बघा तर साधू इथं आणि जटा तिकडं नाही का. परंतु ही एक गोष्ट त्यांच्या जवळ नाही. कारण ही जी परंपरा आलेली आहे काय आदिनाथ होमा बीज प्रगटले मच्छिंना लादले सहज तीर्थी तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली पूर्ण कृपा केली गैरीनाथा. अशी ही परंपरा आली माऊलींपर्यंत. पण माऊलीने त्या परंपरेचं खंडन नाही केलं. परंतु माऊलींनी निवृत्तीनाथांना समजावून सांगितलं की मला तुम्ही द्याल ना जे आता आपण सुख उपभोगतोय, जे ध्वजा रोवलेली आहे भागवत पताका, त्याच्यासाठी अक्षरशः आई वडिलांचा जसं ब्रिज बांधताना फुलं बांधताना नरबळी दिला जातो बरं का. त्या फुलामध्ये फाउंडेशन टाकताना नरबळी दिला जातो. बघा मुलं हरवली, कोण गायब झाला, हरवलेला आहे, अमकं बोर्ड लावतात नाही का. आता ते भेट जास्त चाललेलं आहे. लक्षात घ्या, सावध व्हा. कारण बाजारात आता आपल्याकडे तांदूळ विकायला या भगिनी येतात, स्त्रिया येतात आणि ते तांदूळ ठेवतात दाखवायला की आम्ही तिकडच्या गावाकडचे तांदूळ आणल्यात. अशा मध्ये स्वस्त. आणि आपल्या बिचाऱ्या होम मिनिस्टर आपले साधे बोले असतात आणि स्वस्त भेटतात ना. मग त्या बायांना बोलवतात आणि त्या काय करतात, त्या तांदळाचा वास देतात. वास दिल्यानंतर तुम्हाला ते मोहिनी घातात. मोहिनी काय, मोहिनी विद्या त्यांच्या जवळ असते. आणि मग तुम्ही लुप्त होता त्याच्यामध्ये. आणि मग ते सांगितल्याप्रमाणे दागिने आणून द्या, पैसे आणून द्या, सर्व आणून पिशवी मांडतात अशी. आणि त्या पिशवीमध्ये तुम्ही देता. आता प्रकार चालू आहे आपल्या बाजारामध्ये. लक्षात घ्या, सावध व्हा. मोबाईल जातात, पैसे पर्स जातात. हा म्हणजे हा चलाकीचा आहे. परंतु ही वस्तुस्थिती आहे. काय म्हणजे दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. तसं परमार्थ व्यासपीठ पण तसंच चाललंय इथं. काय खरं काय आणि खोटं काय याची शानिशा नाही करत. फक्त गोड बोलणारा माणूस पाहिजे इथून. काय त्याने इथून मन जिंकणारा पाहिजे. म्हणजे त्या बच नागाची जी मुली असते ती कशी खायला गोड लागते. आणि नेमकं साधूचा तोच खायचा प्रकार असतो. कारण त्याच्याने नशा होते. आणि ते साधू तोळेच्या तोळे पचवतात. आपल्याला एखादी छोटीशी आपली वेखंड ह्याची मुली असते ना ज्येष्ठी मताची त्या पद्धतीची, तर ती आपण खाल्ली तर गोड लागते. तशी ती बसनागाची मुली गोड असते खायला. परंतु पोटामध्ये गेलं की ती विष तयार होते. तिचा विष म्हणजे नशा तयार होते बरं का. जसा साप चावल्यावर त्याचा विष अखंड अंगामध्ये भिनला जातो नाही का. तद्वत हे सर्व कसं आहे तर दुनिया झुकती आहे, झुकाने वाला चाहिए. तसा आपला हरिनाम एकदा त्या आतमध्ये भिनला तर मग या देहाची ही दशा. काय या देहाची ही दशा. मग आपण बोलतो मुंग्या आल्या बोलतो. काय हातापायांना अहो किती रोम आहेत, 3.5 कोटी शरीरावर आपल्या रोम आहेत. त्या रोमामध्ये त्या रोमामध्ये कृष्ण कृष्ण विठ्ठल विठ्ठल राम 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 आणि हा नाम जो दुमदुमला जातो. काय पण ओरिजिनल असेल तर, नाहीतर अजिबात नाही. आणि नेमकं इथंच हसू होतं. आपल्याला नावं ठेवणारी मंडळी भरपूर आहे बरं का. परंतु
जे नाव ठेवायला किंवा आपल्या मंडळीला चेकअप करायला आलेली मंडळी काय ते तसेच झाले. आपल्याजवळ पुराव्याशिवाय बोलत नाही. हे व्यासपीठ आहे, नारदाची गादी आहे. इथं खरं सांगायचं खोटं नाही. कारण का तर आमचे महाजन महाराज हरिभक्तपरायण गुरुवर्य महाजन महाराज हे क्राईम ब्रँचला होते आणि हा प्रसंग पुण्याला घडला की घोटीचे श्रीपाद बाबा हे आनंद संप्रदायाचे प्रणीत आहेत आणि ते भुताटकीचा प्रकार करतात. अंगात वारे येतात म्हणे, बुवाबाजी करतात, काय जन लोकांना फसवतात काय. तर तिथं ते तपासणी करायला आले. ते 4-5 माणसं तपासणी करायला आले आणि आल्यानंतर वस्तुस्थिती काय आहे बाबा नेहमी सांगायचे की सुप्रीम कोर्टापर्यंत जरी केस गेली तरी न्यायाधीशाला नाक घासून कबूल करावं लागेल. की हे त्रिकाळ सत्य आहे. म्हणून न्यायाधीश बसतो, त्याच्या नाकातली हवा, प्रकाश, वायू एक आहे का वेगळी, म्हणून त्याला कबूल करावं लागेल की हे त्रिकाळ सत्य आहे म्हणून, बरं का. आणि मग जे आले ते तसेच झाले. काय लोहे परिसावर रुसले. चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले, चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले, चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले, चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले. जे जे बिघडले ते, जे जे बिघडले ते चंदनाचे झाले. आम्ही बिघडलो, परिसाच्या संगे लोहे बिघडले, परिसाच्या संगे लोहे बिघडले. जे जे बिघडले ते सुवर्णाची झाले. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली. जी जी बिघडली ती सागराची झाली. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. विठ्ठलाच्या संगे तुला बिघडला, विठ्ठलाच्या संगे तुला बिघडला. जो जो बिघडला तो विठ्ठलाची झाला, जो जो बिघडला तो विठ्ठलाची झाला. आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. आम्ही बिघडलो, आम्ही बिघडलो, आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा. काय आता लोखंडाची कुऱ्हाड आहे नाही का? तिने विचार केला की परिसाचे 2 तुकडे करायचे. त्याच्या मनात जरी हा विचार आला
तरी शेवटी परीस त्याला काय करतं, सोनच करत. त्याला सोनच बनवतं. तसं त्या परीसाहून काही पटीने आपले साधू संत आहेत. लोह परिसासे नसा हे उपमा, लोह परिसाची उपमा, सर्व महिमा लोह परिसाची नसा हे उपमा, लोह परिसाची नसा हे उपमा, संत महिमा लोह परिसासे न साहे उपमा, संतांचा महिमा अगाधची. बघा संत महिमा किती अगाध आहे. परीस तुमच्या जवळ परीस असलं तर तुम्ही सोनं खरेदी कराल का, पितळ खरेदी कराल, तांबा, अखंड भंगाराचं दुकान असेल तर खरेदी कराल, नाही का. तत्व आपल्या जवळ जर हरिनाम असेल तर काय कराल, धर्माचे पालन आपल्याजवळ हरिनाम असलं काय, आणि बुडते हे जन न देखवे डोळा, ये तसे कळवळा म्हणून या. आणि हा कळवळा कधी येतो, ज्या वेळेस आपण सद्गुरूंना शरण जातो आणि त्यांच्याकडनं नामस्मरण घेतो. काय नामस्मरण घेतल्यानंतर त्या नामाचा अनुभव घेतो. अनुभव आल्यानंतर हरिपाठा माऊल्या हरिपाठाच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, समबुद्धी घेता समबुद्धी घेता समान श्रीहरी, समबुद्धी घेता समान श्रीहरी, समबुद्धी घेता समान श्रीहरी, समबुद्धी घेता समान श्रीहरी, समधमावरी हरी हरिमुखे माना, 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 हरिमुखे माना. नाही का. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. मग हरिनाम घेतल्यानंतर परिणाम काय, परिणाम तर अष्टसात्विक भाव. अष्टसात्विक भाव तयार झाले की मग त्याला त्याच्या कॅटेगरीप्रमाणे आहे बरं का, राग नका मानू, माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे मी बोलतोय. आपल्या समोर आपण शिक्षक वर्ग आहात. कारण गायकांना लागलीच प्रबोध दिला जातो. एका कानाने अनुग्रह, दुसऱ्या कानाने प्रबोध. कारण का ते तयारच आहे, ते
तयारच असतो, फक्त गरज असते त्याला विवेकाची. अनुग्रह घेतला तर मग विवेक जागृत झाला, मग सर्व गटी राम देहादी एक, किंवा समदृष्टी घेता समान श्री हरी, समदमावरी हरी झाला. शमदम बाहेरचं आणि आतलं, मनोनिग्रह बाहेरचं काय आणि आपलं दम म्हणजे आतलं. आपण तेच नाही करत. मनोनिग्रह आपल्या आतलं जे काय आपण फक्त बाहेरून करतो. काय एवढे अभंग पाठ, तेवढे अभंग पाठ, बहुत केले पाठांतर, वर्म राहिले. पण तोपर्यंत तिथपर्यंत न जाता बरीच साठी ओलांडली जाते, वय निघून जातं, इंद्रिय गलित गात्र होतात. काय इंद्रिय गलित गात्र होतात, आणि इंद्रिय एकदा गलित गात्र झाले काय मग त्याला त्याची लक्षणं दिसतात, त्याला त्याची लक्षणं दिसतात. कशी ही जी काय हरिनामाची लक्षणं आहे ही कशी तुम्हाला असं वाटतं का की माझं एवढं वय झालंय, काय संबंध आहे का त्याच्याशी? तुमच्या वयाशी शिक्षणाशी काही संबंध आहे हरिनामाचा, विवेकाचा? लहान थोर याची भरती नारी नार, परावरी विचार, जगाची चिंता गवणाची. यारे लहान थोर याची भरती नारी नार, परावरी विचार, जगाची चिंता गवणाची. न लगे चिंता भवनाची. या सगळ्यांना बोलवलं माऊलींनी. कधी? ज्या वेळेस माऊलींनी स्वतः अनुभव घेतला आणि जगाला देण्यासाठी पसायदान रूपे मागणं मागितलं आणि सगळ्यांना बोलावलं. सकलांची येते आहे अधिकार, सकलांची येते आहे अधिकार, सकलांची येते आहे अधिकार, सकलांची येते आहे अधिकार. हरी उद्धार हरीच्या नामे, हरी उद्धार हरीच्या नामे, हरी उद्धार हरीच्या नामे. हो. ज्यानं 7 रांजणं भरली होती, प्युअर ब्राह्मण मारलेले, राई एवढे खडे असे 7 रांजणं भरलेले, ते ह्या हरिनामाने तरल्यानंतर त्यांनी पण पुरावा ठेवला. पुराणे प्रसिद्ध बोलिले वाल्मिका, प्रसिद्ध बोलिले वाल्मिका, प्रसिद्ध बोलिले वाल्मिका, प्रसिद्ध बोलिले वाल्मिका. एवढे पुरावे ठेवलेले आहेत. कशासाठी? तर आपला हा अमूल्य जो नरदेह मिळालेला आहे, हा मानव देह मिळालेला आहे, ह्याची किंमत करता येत नाही. बरं का? आज गंमत म्हणून मी बोललो घरी की आपले जे अवयव आहे हे फुकट मिळाल्यात आपले. आमच्या विनाताई नेहमी त्यांचा प्रूफ असतो, पुरावा असतो. मनुष्य जन्म अनमोल रे, तू इसे मिट्टी में मत घोल रे. काय? अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं. कारण का? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, आणि चुकली वर्म फेरा पाडे. तो फेरा पडू नये म्हणून काय आपल्याला हा अनमोल नरदेह दिलेला आहे. मग याचं काय करायला पाहिजे? सोनं करायला पाहिजे, परीस करायला पाहिजे का संत? काय बनायचंय तुम्हाला? तर तुम्ही काही बनू नका बोलतो, फक्त एक माणूस होऊन जगा. मानवानो माणूस गेला, माणूस गेला, जरा माणसात येऊन वागा, जरा माणसात येऊन वागा, माणसात येऊन वागा. बघा
देव नका हो, साधू नका हो, संत नका हो, परंतु तुम्ही देव आहात हे कधी कळेल? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल, जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळेल, जावे त्याच्या वंशा. मासा झोप घेऊ कैसा, मायातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळेल, जावे त्याच्या वंशा, तेव्हा कळेल, जावे त्याच्या वंशा. जावे त्याच्या वंशा. पाण्यातला मासा झोप घेईल कैसा. आपल्याला इथं झोप लागत नाही, रात्र रात्र झोप लागत नाही. डॉक्टर कडे जातो आणि झोपेच्या गोळ्या घेतो. एका म्हातारीला झोपच लागत नव्हती, गेली डॉक्टर कडे. गेली, डॉक्टरने सांगितलं काय झालं? तो बोलता असं झोपणार. ठीक आहे, मी औषध घेऊन देतो, या 3 टाइम घ्या. काय तर 10 गोळ्या दिल्या लिहून डॉक्टरांनी. मेडिकल मधून ते घेतल्या आणि त्या मावशी आल्या घरी. आणि तिने असा विचार केला, बाबा नेहमी सांगायचे की चांगला विचार केला तर, पण तिने असा विचार केला 3 टाइम खात बसण्यापेक्षा खायच्याच आहेत ना, सर्व काढल्या गोळ्या पाकिटातून आणि टाकल्या आणि स्वा. सांगा बरं काय झालं असेल? अहो झोपली ना कायमची. मग सांगितल्याप्रमाणे चालायला पाहिजे. डॉक्टर सांगतात त्या पद्धतीने, साधू संत सांगतात त्या पद्धतीने, आणि जर त्या पद्धतीने गेलं नाही तर आपला जीव जाऊ शकतो. काही योग मार्गातून काही जीवी गेल्या आमच्या डोळ्यासमोर, काही घटना घडलेल्या आहेत, लक्षात घ्या. परंतु इथं ज्या आनंद संप्रदायाला नावं ठेवणारी मंडळी आहे, काय अड्डतेने नाही बोलत, अहंकाराने पण नाही बोलत, परंतु आमचा नामधारी शेमडा जरी असेल तरी त्याच्यामध्ये एवढी पावर दिलेली आहे. तीक्ष्ण उतारे, तीक्ष्ण उतारे, तीक्ष्ण उतारे, तीक्ष्ण उतारे, तीक्ष्ण उतारे, बीज वाढवावे नाम. या अशा बाळ, या बाळानं देखील काय हा जो हरिचिंतन नामचिंतन करत असताना मद्रूप तद्रूप झालेला असतं. काय झाला प्रेत रूपी शरीराचा भाव आणि लक्ष्येला ठाव स्मशानीचा. आशाला देखील ते बाळ ठिकाण्यावर आणतं, बरं का. परंतु हा योग जो मार्ग आहे, जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन नसेल तर मग चांगदेवाला माहित होतं
त्याने 1400 वर्ष शरीर जतन केलेलं होतं. त्याला प्राण लपवून ठेवता येत होतं. आणि असं करता करता 1400 वर्ष केले शरीर जतन. नाही गुरुमंत्र, नाही बोध, नाही उपदेश, बोधविनशीन वाढविला, परमार्थाशी दोष लाविला. आणि मग इवलेशा मुक्ताईने त्यांना बोध करावा. केवढी पावर आहे नामामध्ये. पण तेच नाम पाहिजे, लक्षात घ्या. तेच नाम पाहिजे. आम्ही का बोंबलतोय? कारण नामाचा आणि रूपाचा मेळ व्हायला पाहिजे. जर नामारूपाचा मेळ झाला नाही तर रस्त्यावरच्या जाणाऱ्या येणाऱ्यांना पण तुम्हाला हाक मारता येणार नाही. नाम रूपा नाही मेल अवगावाचे गोंधळ, अवगावाचे गोंधळ, अवगावाचे गोंधळ. नामरूपा नाही मेळ अवगावाचेचा गोंधळ. आता तुम्ही नाव तर बरोबर घेता मंदिरातल्या देवांची, मेळ होतो का तुमचा? ज्या गावदेवी मातेचे आपण आता मंदिर आहोत, तुम्ही गावदेवीच्या समोर गेला, आता खरं नाव माहित नाही तुम्हाला गावदेवीचं काय, पण गावाची गाव म्हणून तिला गावदेवी बोलतो. पण त्यांना नाव नसेल ठेवलं, सांगा बरं. तुम्हा आम्हाला नावं ठेवली नाही, मग त्यांना नाव नसेल. नेमकं आपण तेच घेत नाही, त्याच नामस्मरणाला मुक्तो. आणि मग ती गावदेवी येते अंगात आपल्या मंगळवारी. काय करणार बिचारी सांगा? ती सर्व तुमचं दुःख हरण करेल, फक्त जन्म मरणाचा फेरा चुकवणार नाही. ये माल किधर मिळत आहे ते सांगता इधर. हे व्यासपीठावर भेटेल तुम्हाला, तिथं नाही. पण इथं तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येड्या गबाळाचे काम नव्हे. कारण का तर मनुष्याला फसवू नका तुम्ही. त्याला हा परत जन्म नाही. आणि हा जन्म तुम्हाला अवचित. दादा आमचे नेहमी सांगतात, हरिभक्त परायण गुरुवर्य नारायण दादा आम्ही नेहमी सांगतात ते काकटाळी न्याय असा हा नरदेह मिळालेला आहे. आंधळ्याच्या कधी कधी कसं चुकून येतं शब्द, बरं का, नका म्हणून. म्हणजे आपण काय आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा ना, तर कावळ्याच्या हाती तसं उलट होतं कधी कधी. म्हणजे असं बोलता बोलता भारावून गेलेला असतो तो माणूस, नाही का. असो त्या उक्तीप्रमाणे आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. आणि तो आता तुम्ही इथं तुम्ही बोलता ते हे माझं माझं माझं, तुमचं आहे का शरीर? नाही. भगवंत काय सांगतात? भगवंत काय सांगतात? हे मदची स्तव झाले. काय? हे सर्व संपूर्ण चराचर हे मदची स्तव झाले, परी म्या नाही केले. ऐसे ज्याने जाणीला तो सुटला गा, नाहीतर मग तो बंधनात अडकला. आणि तो सुटण्यासाठी आपल्याला नामचिंतन किंवा हरिनाम घ्यायचं आहे. मग आता हा मनुष्य जन्म परत मिळणार नाही. मग आता आपण सावध नको का व्हायला? प्रत्येक गोष्टीमध्ये सावध होतो. जे कोणी सांगितलं की सावध होतो, लगेच सावध होतो, नाही का. तिथं तुकाराम महाराज एका ठिकाणी अभंगात काय सांगतात सावध सावध करण्यासाठी? हरे हा 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 अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वागा सोहम वागा, प्रेम नगर वारी. आणि सावध होऊन बदली लागा, देव करा काय वारी. सावध होऊन बदली लागा, देव करा काय वारी. सावध होऊन बदली लागा, देव करा काय वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची सावध होऊन बदली लागा, देव करा कैवारी. मल्हाऱ्याची वारी, माझ्या मल्हाऱ्याची वारी.
आत्मनिवेदन भरी तो रोडगा निवतील हारो हारी एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर पुंचा वारी. अभंग किती गोड आहे, परंतु आपण तिथपर्यंत जात नाही, जायला पाहिजे. कारण का बघा, तुमची परत क्षमा मागतो. तुम्ही ज्या घरामध्ये राहता, रूम मध्ये राहता, खोलीमध्ये राहता, बंगल्यात राहता, बिल्डिंग मध्ये राहता, नवे नवे मार्बलच्या आलिशान बंगल्यामध्ये, नवे नवे शीश महल मध्ये राहता, परंतु ते तुमच्या नावावर असतं. तुम्हाला घरपट्टी येते की नाही? येते ना? मग ते आहे कोणाचं, तुमचं की सरकारचं? आणि पाठी कोणाची लावता? बंगल्याला. तसं या देहाला पाठी कोणाची लावली? 12व्या दिवशी नावाची लावले ना. आणि हा देव आहे, हा भाड्याने का कसा आहे? करारावर आहे ना. रूम 11 महिन्याच्या करारावर. आणि हा जो देव दिले हा 100 वर्षाच्या करारावर दिलेला आहे. मग याचं काय करायला पाहिजे? सावध व्हायला पाहिजे की नको? जिंदगी के किराए का घरे, जिंदगी के किराए का घरे, इसे एक दिन बदलना पड़ेगा, इसे बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज उनसे नहीं लगना. मौत जब तुमको आवाज घर के बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर कीर्तन बंद करना पड़ेगा. घर से बाहेर निकलना पडेगा. म्हणजे कुठून? या देवघरामधून. आपण जीव या संज्ञेवर आहोत. आपण जर आता तुमचं जो कार्य चालू आहे काय, हा जीव आपण बोलतो अंतरात्मा ना बाहेरचा. आत्मा एकच आहे, पण हा जीव संज्ञेवर असल्या कारणाने हा एकच आहे. परंतु कल्पनेपासून कल्पियेला ठेवा. तो कधीपासून? जेव्हापासून भगवंताला वचन दिले तेव्हापासून. तो आला बाहेर तेव्हापासून त्याने कल्पनेला सुरुवात केली. आणि आतापर्यंत तो कल्पनेतच आहे. मग त्यातून बाहेर नको का पडायला? पडायला पाहिजे ना. 9 वाजले. हो. तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात? सर्वागटी राम देहा देही एक. पहा, म्हणजे आपल्याला या देवघरामध्ये हा म्हणजे यमराज न्यायाला येण्या अगोदर जेव्हा मौत येते काय, तर सावध व्हायला पाहिजे. आणि सावध होऊन भजनी लागायला पाहिजे. भजनी लागायला पाहिजे. आणि जर नाही भजनी लागलो तर मग किती वेळा जन्म यावे आणि किती व्हावे फजित. ही फजिती टाळण्यासाठी तिसरं चरण सर्वागटी राम देहा देही एक. आणि सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. ही अनुभूती येण्यासाठी आपल्याला शरणागती पत्करायला पाहिजे. साधू संतांना शरण द्यायला पाहिजे. सद्गुरु सारिका आस्था पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. किंवा सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. कशासाठी? तर आपल्याला हे सर्वगटी राम कसा आहे ते पाहण्यासाठी, किंवा चराचरामध्ये कसा भगवंत भरलेला आहे ते पाहण्यासाठी आपल्याला शरण जाणं गरजेचं आहे. असो
आपले नियमाप्रमाणे 3 चरण झालेले आहेत आणि वेळ झालेली आहे. तर एक वेळ आपण एक नाम हरी द्वैत नाम ज्ञानदेव चित्ती हरिपाठ चौथा घेतो ना पूर्ण आपण विठ्ठल 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 एक नाम हरी द्वैत नाम तुरी एक एक का एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरे समदमवरे विधाला सर्वागटे राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. आणि चौथ्या चरणामध्ये माऊली सांगतात ज्ञानदेव चित्ते हरिपाठी नेमा ज्ञानदेव चित्ते हरिपाठी नेमा मागिलिया जन्मा मुक्त झालो हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ठरा माऊली चौथ्या चरणामध्ये सांगतात की हरिपाठ चित्तामध्ये हरिचिंतन नामचिंतन चित्तामध्ये चित्तापर्यंत जायला पाहिजे. चित्त चैतन्याची पडता मिटी मग सुट्टी लिंग देहाच्या नाही का तोपर्यंत नाही. आणि त्या सुटल्यानंतर मागील या जन्मा मुक्त झालो. न्यूनतेपुरते अधिकतेसाठी शोध करून घ्यावी. म्हणजे आपल्या समोर माऊलीने हरिपाठातील हरिपाठ प्रकरणामधील हा 15वा अध्याय आहे अभंग आहे तो माऊलीने अगोदर सोडून ठेवलेला आहे. परंतु आपली अल्पशी बुद्धी काही काम करत नाही. जेवढं माझ्या बुद्धीला सांगता आलं तेवढं सांगितलं आणि प्रयत्न केला आपल्यापर्यंत हा निरोप ठेवण्याचा. माझ्या मनाला जे बोलत ते तुमच्या कानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. चांगले असेल तर माय माऊली सद्गुरू श्रीपाद बाबांच्या कृपेने हा भुजगावना आपल्या समोर जसं आपल्या छत्रछायेचं वारं येत होतं हरिनामाचं त्या वाऱ्याच्या याच्यामध्ये जसे हवा येईल
नामरूपाची हवा तसा डोलत होतो, बोलत होतो, तर काही चुकलं असेल, बोलता बोलता काही तीक्ष्ण शब्द गेले असतील, कोणाच्या मनाला लागले असेल, त्याबद्दल मला क्षमा करा. चांगले असेल त्याचा नक्कीच विचार करा. आणि ही झालेली सेवा तुम्हा साधू संतांच्या चरणी समर्पण करून हे छोटंसं वाक्पुष्प आपल्या चरणावर ठेवून सेवेला इथंच ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सुख करता दुःख हरता वारता